आपण ज्या दिवशी पाडव्याच्या सकाळी माझी मुलाखत त्यावेळेस घेतली त्यावेळेस खरात महाराज तर मी माझा स्वभाव असा की आम्ही कुठल्याच ह्या महाराज वगैरे असले बुवाबाजी आम्ही सगळ्याच्या विरोधात असतो, कारण अजितदादा पवार साहेबांची आम्हाला सगळ्यांना एक शिकवण आहे. त्यांनी कधीच अशा महाराज लोकांना, अशा भोंदू महाराजांना कधी जवळ केलं नाही. तर कोण खरात आहे मला अक्षरशः तुम्हाला जर मला विचारलं त्या दिवशी सकाळपर्यंत मला माहिती नव्हती कोण खरात आहे, पण नंतर तो कळला की खूप मोठा तो भोंदू बाबा आहे. त्यांनी खूप काही गोष्टी ज्या व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी खरंच अशा लोकांना आता काय त्यांना शिक्षा तर म्हणजे मला वाटतं वेगळ्या प्रकारे कशी ह्यांना कसं म्हणजे ह्या लोकांना कसं ठोकून काढलं पाहिजे. मी कुठलाही महाराज ह्या महाराजांना ह्या कुठला महाराज आयुष्यामध्ये परत कुठली चूक ह्या महाराजांवर इतर सुद्धा महाराज जो लोकांना फसवतात, लोकांना नादी लावतात, कुठंतरी अगोदर कुटुंबाची माहिती घेतात, हे खरंय म्हणतात आणि एखादी गोष्टी चुकून असं 100त एखादी गोष्ट खरी होती आणि तीच वाजवली जास्त जाती आणि हाच हे लोक काय लोक इथं आपले प्रचार प्रसार करायला लोक हे करतात. खरंच अशा महाराजांना निश्चित प्रकारे जे चुकीचे या राज्यामध्ये खूप चांगले महाराज पण आहेत, चांगली माणसं पण आहेत, चांगले प्रवचनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, चांगले आज तुम्ही सांगा आळंदी देहू पंढरपूर या भागातले आपण किंवा आपल्या सगळ्याच भागातले असे खूप वेगळी माणसं आहेत, निस्वार्थी माणसं आहेत, निस्वार्थी महाराज ज्यांना आपण महाराज म्हणतोय की निस्वार्थी. पण हा खरात भोंदू बाबा हा मला माहित नव्हतं तो कसा आहे. मी आपलं बोलताना असं सहज बोलायला गेलो की बाबा शेवटी आम्हाला कार्यकर्त्यांना जपणं गरजेचं असतं. कोणतं कार्यकर्ता खरं तर ते महाराजांनीच सेटिंग लावली असते, ते कुठेतरी ह्यांना घेऊन या तिकडे आम्ही त्या महाराजांना भेटतो. तो महाराज भोंदू आहे का तो कसा आहे मला तो खरातच्या बाबतीमध्ये माहिती नव्हतं, पण खरात अत्यंत चुकीचा माणूस आहे. मी त्याला कठोरात कठोर शिक्षा निश्चित प्रकारे त्याला मिळेल आणि मिळालीच पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी खराताची किंवा अशी बाजू कधीच घेणार नाही.